एक ब्रेकिंग बातमी बघूयात। पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतलेल्या आहेत। बोटी ताब्यात घेऊन मच्छीमारांना सोडून देण्यात आलंय। पाकिस्तानकडून गुजराती मच्छीमारांच्या बोटी वापरल्या जाण्याची शक्यता आहे। 26/11 प्रमाणे गुजराती बोटींचा पाकिस्तानकडून वापर होण्याची शक्यता वर्तवली जाते। नौदलानं सर्वच भारतीय मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत। मुंबईतल्या मच्छीमारांसोबत नौदल अधिकाऱ्यांची बैठक होतीये। नौदलानं आखून दिलेल्या भागामध्ये शूट टू किल असे आदेशही देण्यात आले। नौदलाकडून संभाव्य धोके लक्षात घेऊन ही खबरदारी घेतली जाते। अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी आपण पाहतोय। सूरज सावंत आपल्याला माहिती देतात। सूरज, यामिनी, ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो युद्ध आपल्याला पाहायला मिळते, काल रात्रीपासून तणावाचं वातावरण आहे, त्याच पार्श्वभूमीवरती भारतातल्या अरबी समुद्रात देखील त्या हालचालींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। काल नौदलाकडनं काही महत्त्वाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या मच्छीमारांसोबत आणि त्या बैठकींमध्ये या सगळ्या गाईडलाईन्स नौदलाकडनं मच्छीमारांना देण्यात आलेल्या आहेत की एका सर्टनली एरियामध्ये तुम्हाला जाता येणार आहे, त्याच्या पुढे जर तुम्ही गेला तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते। गुजरातचे काही मच्छीमार हे त्या ठिकाणी गेले असताना त्यांना पाकिस्तानच्या नौदलाकडनं ताब्यात घेण्यात आलं। मच्छीमारांना सोडलं, मात्र त्यांच्या बोटी या ताब्यात ठेवण्यात आल्याची माहिती ही देण्यात आली होती, जेणेकरून त्या बोटींचा वापर हा 26/11 प्रमाणे केला जाऊ शकतो। कुठेतरी गनिमी काव्याच्या माध्यमातून हे लोक भारतावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करू शकतात अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नेव्हीने आखून दिलेल्या परिसरात त्या ठिकाणी जाता कामा नये आणि जर का त्या ठिकाणी गेल्यास तर शूट टू किलच्या आदेश हे देण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की नेव्हीची गस्त ही समुद्रात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे, जी या संपूर्ण परिसरात गेटवे आणि इतर परिसरात आपल्याला फिरताना पाहायला मिळतात। या छोट्या बोटी सोडल्या तर ज्या इतर प्रवासाच्या बोटी आहेत यांना एक वेगळा रूट करण्यात आलेला आहे। काल महत्त्वाची बैठक ही नौदलासोबत नेव्ही मच्छीमारांची झालेली आहे आणि या मच्छीमारांना देखील सूचना नौदलाकडनं देण्यात आलेल्या आहेत, कारण तीनही जे आपले सैन्य दल आहे त्यांना खुली छूट देण्यात आलेली आहे। हल्ला कुठूनही होऊ शकतो। पाकिस्तान ज्या पद्धतीने हल्ला करत आहे आणि त्याला प्रत्युत्तर भारताकडनं दिलं जात आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून नौदलाकडनं काल मच्छीमारांची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्येच प्रामुख्याने या मच्छीमारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। अगदी अगदी धन्यवाद सूरज माहितीसाठी। तर भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवली। भारतानं पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं गारद करून टाकली। चीननं दिलेलं पाकिस्तानचे 2 JF-17 आणि अमेरिकेच्या एका F-16 या विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला। भारतानं 2 विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी सुद्धा दिली आहे। पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचं त्यांनी मान्य केलंय। F-16 हे विमान अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेले आहेत आणि त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यामुळे आता अमेरिका पाकिस्तानवरती नेमकी काय कारवाई करणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पठाणकोटमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्याची माहिती मिळते। भारतीय डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचं हे विमान पाडलेलं आहे। ANIनं या बातमीला दुजोरा दिलाय। भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून आता अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे। आणि आता बातमी आहे LOC वरून। पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये LOC वरती रात्रभर जोरदार गोळीबार केला होता, मात्र त्याला भारतानं सुद्धा तितकंच चोख प्रत्युत्तर दिलं। भारताने केलेल्या भडीमारामध्ये पाकिस्तानी चौक्या